नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण एकादशी स्पेशल 8 ते 8 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. आजूबाजूला 3-3 ठिपक्या सोडून द्यायचं आहे. मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 2 ते 2 ठिपक्यांना 2 रेष सोडून खालच्या बाजूला हाफ सर्कल आकाराने गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि चारी बाजूला असंच प्रकारे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. मध्ये सेंटरमध्ये मी छानसं सुंदर पिवळा रंगाच्या रंग भरून तयार करून घेत आहे विठ्ठलांच्या. आणि चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आणि आता बघू शकाल चारी बाजूच आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 3-3 ठिपके आजूबाजूचे दिसत आहे, तिथं आपल्याला छानसं सुंदर डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे. आता मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाची ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे. आणि आता 3-3 ठिपक्यांना आपल्याला एक आडवी रेष ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून एक मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 2 ठिपक्यांना रेष ओढून आणि त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला 2 सरळ रेष ओढून एक छानसं सुंदर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपण तुळशी वृंदावन करत आहोत. चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे तुळशी वृंदावन करून तयार करून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसतोय. आता बघू शकाल पूर्ण तयार झाल्यानंतर. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. आता चारी बाजूचा आपण तयार करून घेतलेला आहो. आणि आता खालच्या बाजूच्या बॉक्समध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. वरच्या बाजूच्या बॉक्समध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. आता चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. त्यानंतर 3 ठिपक्यांना आपल्याला क्रॉसमध्ये 3 रेष ओढून घ्यायचं आहे चारी बाजूला. आणि आता क्रॉसमध्ये रेष ओढल्यानंतर आपल्याला छानसं सुंदर तुळस काढून तयार करून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसतोय, आता बघू शकाल तुम्ही. आणि आता त्यानंतर मी हिरव्या रंगाच्या टिपक्या ठेवून तुळशीच्या पाना काढून तयार करून घेत आहे. आणि आता मध्ये सेंटरमध्ये वृंदावनच्या सेंटरमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे. मध्ये सेंटरमध्ये चारी बाजूला स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता स्वस्तिक काढल्यानंतर किती सुंदर दिसत आहे बघू शकाल. आणि आता आपलं स्वस्तिक काढून तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुळस काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये स्वस्तिक काढून मी चारी वृंदावनला जोडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये अगदी बारीक फुलं काढून तयार करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये लाल आणि पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता तुळस काढून तयार करून घेऊया पूर्णपणे. अगदी मोठे हिरवा टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपल्याला बाहेरच्या बाजूनी थोडंसं वळून घ्यायचं आहे. आणि बोटाच्या सहाय्याने वळल्यानंतर आपलं पानं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. छानसं सुंदर आपलं तुळस तयार झालेला आहे. आणि असंच प्रकारे आपल्याला चारी बाजूला तुळस काढून तयार करून घेऊया. बघू शकाल किती सुंदर आपलं तुळस दिसत आहे. आणि आता चारी बाजूला असंच प्रकारे आपण तयार करून घेऊया.
आता चारही बाजूचा आपला तुळस तयार झालेला आहे. छानसं सुंदर आपला एकादशीची स्पेशल रांगोळी तयार झालेला आहे. आवडला असले तर चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.